माझं युट्यूबचं पेमेंट किती आलं, काय आलं आणि कशा प्रकारे आलं, काय केलं आणि किती दिवसामध्ये आलं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्कीच बघा. नमस्कार मंडळी, कसे आहे सर्व? मस्त असाल, मजेत असाल आणि मजेत राहा. माझं पेमेंट 26 तारखेला आलेलं. आजची तारीख 26 नाही, माझं पेमेंट 25 तारखेला आलं, परवाला. आणि सायंकाळी आलेलं माझं पेमेंट. फर्स्ट पेमेंट नाही म्हणू शकत मी. याच्या आधी पण मला एक पेमेंट आलेलं, पण मी नाही टाकलेलं, कारण म्हणतात ना, नजर इज रिअल असं असतात ना, म्हणून मी नाही टाकलेलं. मी म्हटलं चला आता हा सेकंड पेमेंट आलंच आहे, तर हे एक फर्स्ट पेमेंट म्हणूनच आपण हे करायचं, अपलोड करायचा व्हिडिओ. म्हणून मी व्हिडिओ अपलोड करत आहे आणि सांगत आहे की माझं पेमेंट आलेलं आहे आणि छान आलेलं आहे. आणि खरं सांगू तर माझं पेमेंट आलं पण आणि गेलं पण, कारण कसं आहे, जिम्मेदार असतात, घर खर्च असतात. आणि आता माझा तब्येत 15 दिवस झाली, माझी तब्येत ठीक नाही आहे, तर म्हणून मी लाईव्ह पण नाही घेत आहे. कारण मला 15 दिवस झाले मला ताप येत आहे, जात आहे, खूप मला त्रास होत आहे, खूप कमजोरी आलेली, बॉडीमध्ये खूप कमजोरी आलेली. आणि त्याच्यामुळे मी ना लाईव्ह पण बंद केलेला घ्यायचा, कारण मी एवढ्या वेळपर्यंत 1 घंटा मी असं नाही समोर बसू शकत, कारण चक्कर यायला लागलेले. तर आता 2-3 दिवस झाले मला थोडं हॉस्पिटलमध्ये जाऊन आले मी. अजून पण मला ब्लड वगैरे चेक करायचं आहे, उद्याला जाणार आता, कारण उद्याला रक्षाबंधन आहे, तर हाफ डे तरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला हाफ डे तरी राहतोच. तर उद्याला जाणार. आणि माझं जे पेमेंट आलेलं फर्स्ट पेमेंट, आता मी तुम्हाला माझं सांगत बसत आहे. डिप्रेशन पेमेंट अजून सांगितलं नाही. माझं फर्स्ट पेमेंट आलेलं ते आता मी तुम्हाला एक अमाऊंट नाही सांगू शकत, कारण युट्यूबचा असा रूल आहे की एक अमाऊंट आपण सांगू शकत नाही आणि सांगायला पण नाही पाहिजे कोणीही. आणि असतात, नजर इज रिअल म्हणतो ना, खूप आहेत अशी लोक, नजर लावणारे लोक आहेत भरपूर असे. आपलेच राहतात, कोणी कोणी आपले राहतात, कोणी कोणी दुसरे पण राहतात, पण सगळ्यात जास्त जे असतात ते आपलेच जवळचे असतात, ज्यांना खपवत नाही, ज्यांना चांगलं बघवल्या जात नाही. म्हणून थोडं या लोकांपासून लांब राहायला शिका आणि आपण मेहनत करा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेहनत असली तर देव आपला साथ नक्कीच देतो. म्हणून मेहनत करत राहा, एक दिवस आपल्याला ते फळ मिळतच. तर माझं पेमेंट परवाला क्रेडिट झालं बँकमध्ये. तसं ना एक्सन्स मध्ये पेमेंट हे 7 ते 12 तारखेच्या आतमध्ये होतं. 7 ते 12 तारखेला महिन्याचं एक्सन्स मध्ये पेमेंट होतो. 21 ते 26 तारखेच्या आतमध्ये बँक अकाउंट मध्ये आपल्याला युट्यूब पेमेंट अपलोड करतात. पण एवढं सुंदर असा तो क्षण आहे ना, जेव्हा आपण बँक हिस्ट्री बघतो ना, बँक हिस्ट्री मध्ये ना जेवढे आपले डॉलर झाले, US डॉलर एवढे डॉट 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 एक्सेट्रा, असं जेव्हा लिहून येतं ना आपल्या बँकमध्ये, माझं तर मला एवढी खुशी झाली ना, तुम्हाला सांगू नाही शकत. की कुणीतरी अमेरिकामध्ये आपल्याला डॉलरचं क्रेडिट झालेलं, आपलं पेमेंट डॉलर म्हणून एक US डॉलर असं नाव येतं. जेव्हा क्रेडिट होतं ना, तेव्हा US डॉलर म्हणून असे डॉलर येतात आपले, जेवढेही डॉलर झाले तेवढे क्रेडिट झालेले दिसतात. म्हणजे आपल्या हिस्ट्रीमध्ये अमेरिकेवरून पैसा जेव्हा ट्रान्सफर होतो, तेव्हा एक खुशी, आनंद जो असतो ना आपल्या चेहऱ्यावरचा, तो वेगळाच असतो. आणि तो आनंद मला ना 25 तारखेला झालेला, म्हणजे खूप भारी वाटलेलं. मला तर असं वाटलं कसं काय झालेलं ना, माहित आहे, माझं बँक अकाउंट जे आहे ना, माझं कोटक बँक ना 2 ब्रांच दाखवत होत्या. एक ब्रांच नवी मुंबईची आणि एक ब्रांच मुंबईची. तर तिथला IFSC कोड वेगळा, इथला IFSC कोड वेगळा, आणि मी ना वेगळा IFSC, माझ्या बँक ऍप मध्ये वेगळा IFSC कोड आहे आणि जो चेकबुक आहे त्याच्यावर वेगळा IFSC कोड आहे. म्हणून मी खूप कन्फ्युज झाली. स्विफ्ट नंबर असतो, स्विफ्ट कोड, तो पण थोडा चेंज आहे. मी खूप कन्फ्युज झाली, पण अकाउंट नंबर माझा एकच होता. खूप कन्फ्युज झाली होती मी, काय करू. रात्री 24 तारखेला रात्री 1 वाजता मी बँकवाल्यांना कॉल केला, रात्री 1 वाजता कस्टमर केअरला, बँक कस्टमर केअरला. मग त्यांनी सांगितलं की IFSC कोड आणि स्विफ्ट कोड वगैरे मध्ये तुमचं काही हे नाही, तुम्हाला येऊन जाईल, पण थोडा
US वरून क्रेडिट व्हायला, इंटरनॅशनल क्रेडिट व्हायला बँकमध्ये पैसा थोडा टाइम लागतो असं ते सांगत होते. तर पण काय झालेलं ना, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळी मी म्हणजे मला असं क्रेडिटचा मेसेज नाही आलेला, पण मी असं बँक चेक करत होते. बँक चेक करत होते तेव्हा मला हिस्ट्रीमध्ये दिसलेलं आणि मग बॅलन्स चेक केले आणि बॅलन्स चेक केल्यावर बॅलन्स वाढलं म्हटल्यावर आपलं पेमेंट आलं आणि हिस्ट्रीमध्ये US क्रेडिट झालेला ते तर दिसलेलं, तर खूप आनंद झाला. आणि तो आनंद सगळ्यांनाच मिळो जेही मेहनत करत आहे युट्यूबवरती, आणि असाच आनंद तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये राहो. बस एवढीच आपल्या देवाचरणी बाप्पाचरणी प्रार्थना आहे. स्वामींची कृपा सगळ्यांवर राहू. बस असंच खुशीमध्ये राहा आणि अशीच मेहनत करून कमाई करा आणि बस मेहनतीचं फळ मिळतं याच्यावर एक विश्वास ठेवा. तर अशा प्रकारे माझ्या पेमेंटची हिस्ट्री आहे आणि तुमच्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. जेही आहे, जेही मेहनत करता युट्यूबवरती, तर सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक. आणि चला आपण आता भेटूया, छान छान व्हिडिओ अपलोड करूया आणि जेवढं होते तेवढी मेहनत करूया आणि नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. आता मी ब्लॉग टाकणं पण सुरू करणार आहे. तर कसं आता थोडी तब्येत मला जस्ट 2 दिवस झाले मी तब्येतीमधून उठले आणि जस्ट 2 दिवसामध्ये साफसफाई करायला लागले घराची, कारण ते बघवल्या जात नाही. 15 दिवसापासून तब्येत खराब आणि साफसफाई. आता मला 2 दिवसामध्ये मी साफसफाई केलेली. आता पण हा व्हिडिओ अपलोड केला की मी पहिले साफसफाई करायला लागणार, कारण आता बाप्पा येणार आहे. माझ्या घरी बाप्पा नसतो, पण बाप्पाचे दिवस जेही असतात त्यावेळेस माझ्या घरी जेही आपले देव आहे ते आपले बाप्पाच असतात. त्याच्यामुळे मी साफसफाई सगळी, मला श्रावण आहे त्याच्यात चालू, त्याच्यामुळे साफसफाई मी सगळं व्यवस्थित ठेवते. तर आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग बनवायला काही आहे नाही, बस माझा हात आहे तो पण थरथर कापत आहे. तर मी अशीच आपली थोडे ब्लॉग अपलोड करत जाईल आणि चला बाय बाय.